आणि यानंतर बातमी आहे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उकरून काढलेल्या जुन्या प्रकरणाची। कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या अंबादास दानवे यांनी एक जुनं प्रकरण उकरून काढलं आणि या प्रकरणामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला नाही हा मुद्दा उपस्थित करत थेट पोलीस अधीक्षकांना जाब विचारला। फोनवरून त्यांना सज्जड दम देखील दिला। एवढं करून ते थांबले नाहीत तर ते वरपे कुटुंबांच्या भेटीसाठी पोहोचले। पुढे काय घडलं पहा या स्पेशल रिपोर्ट मध्ये। मला अधिकारी पाठवायचं माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचं आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो। मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या या संतापाचं कारण आहे शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजेश क्षीरसागर। गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राजेश क्षीरसागरांसह त्यांच्या मुलानं शेजारी राहणाऱ्या कुटुंबियांना मारहाण केली होती। मात्र घटना घडून 2 महिने उलटले तरीही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये। यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे चांगलेच आक्रमक झालेत। या प्रकरणी तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांना फैलावर घेतलं। कोल्हापूर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची फोनवरून खरडपट्टी काढली। माझ्याकडे राजेंद्र ज्ञानदेव वरपे बोलत आहे। आता शिवगंगा समिती नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर कोण आहे? त्यांनी त्यांना मारहाण केली, त्यांचा फ्लॅट घेतला आणि दुसरा फ्लॅट द्या मला। त्याच्या काय बापाची जाग घेतली का? तुम्ही लोक त्याला संरक्षण देता का? मग गुन्हा कारवाई झाला नाही त्याच्यावर? मी आता घेऊन येतो त्यांना तुमच्या ऑफिसला। तुम्ही कुठे आहे? मग मला अधिकारी पाठवायचं माझ्याकडे मी स्टेटमेंट देतो त्यांचं आणि कारवाई झाली पाहिजे सांगून टाकतो। मस्ती चालणार नाही पोलिसांची पण आणि क्षीरसागरची पण सांगून टाकतो तुम्हाला। समजलं? दरम्यान ज्या वरपे कुटुंबियांना राजेश क्षीरसागरांसह त्यांच्या मुलानं मारहाण केली होती त्यांच्या भेटीसाठी अंबादास दानवे कोल्हापुरातील शनिवार पेठेतल्या शिवगंगा अपार्टमेंटमध्ये पोहोचले। मात्र यावेळी शिंदेंच्या शिवसेनेचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। दोन्ही गटाच्या शिवसैनिकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली। मी ह्या हेतून आलेलो आहे की कोणावर अन्याय होत असेल तर तिथं गेलं पाहिजे। मी कोणाच्या विरोधात आलेलो नाही, परंतु एखाद्या जर सामान्य माणसावर अन्याय होत असेल तर तिथं आलं पाहिजे। एवढ्या सगळ्या घटना घडल्या, घरात जाऊन मारहाणीचे प्रकार झाले, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल नाही आणि म्हणून अशा व्यक्तीला मी भेटायला आलेलो आहे। विरोध होत असतो, विरोध आता मी शिवसैनिक आहे बाळासाहेबाचा, असे विरोध अनेक वेळेस बघितलेले आहे। डिसेंबर महिन्यात राजेश क्षीरसागर आणि वरपे कुटुंबियांमध्ये वाद झाला। क्षीरसागर यांच्या गच्चीत पार्ट्या सुरू असतात, रात्रभर जोरजोरात आवाज सुरू असतो असा आरोप वरपे कुटुंबियांनी केला। याबाबत वरपे कुटुंबीय त्यांना समजवायला गेले असता तेव्हा क्षीरसागर पिता पुत्रानं राजेंद्र वरपे यांच्यासह त्यांच्या 15 वर्षीय मुलाला मारहाण केली। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। तर साफसफाई करणाऱ्या महिलांना राजेंद्र वरपेंनी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप देखील शिंदे शिवसेनेकडून करण्यात आला होता। या प्रकरणी दोन्ही बाजूनं परस्पर विरोधी तक्रार देण्यात आली आहे। कोल्हापुरात अशांततेचं वातावरण निर्माण करण्याचं काम विरोधी पक्षनेत्यानं करायचं का कुठल्या तरी प्रश्नाला वाचा फोडून कोल्हापूरला विकास करण्याचं काम करायचं हे विरोधी पक्षनेत्यांनी ठरवलं पाहिजे। त्यामुळे कौटुंबिक वादात जर एखादा विरोधी पक्षनेता पडत असेल तर महाराष्ट्रातले बरेच कुटुंब आहेत ते सर्व घेऊन आम्ही संभाजीनगरला जाऊन त्यांच्या दारात बसू, प्रत्येकाला न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न करू देत। पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं कारवाई करत आहे। गेले 2 महिन्यांपासून त्यांची कारवाई चालू आहे आणि त्यातून जर त्यांना जर काय वाटलं आम्ही दोषी आहे तर आमच्यावर कारवाई होईल। कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचं काम विरोधी पक्ष नेत्यांनी केलेलं आहे। भेटायचं होतं तर त्यांना तो दिवसभर तो वरचा वरपे जो नावाचा ग्रस्त आहे तो त्यांच्या सोबतच आहे। परत घरात येऊन भेटायचं काय कारण होतं? यांना ज्या काय गोष्टीची माहिती पाहिजे होती आदरणीय SP साहेबांच्याकडून त्यांनी घ्यायची होती। इथपर्यंत येऊन कायदा सुव्यवस्था बिघडण्याचं कारण काय? ह्याच्या बाबतीत राजेश क्षीरसागरांना तुम्ही चेतावणी देण्याचं काम करताय काय? राजेश क्षीरसागरांना चेतावणी द्यायचं एवढं सोपं नाही आहे। आम्ही कधी पण शड्डू ठोकून तयार आहे, कधी पण तिने यावं आमने सामने जशाच तसं उत्तर द्यायला तयार आहे। खरं तर वरपे कुटुंबीय मारहाण प्रकरण थंड पडलं होतं।
मात्र अंबादास दानवेंच्या कोल्हापुरातील जनता दरबाराच्या माध्यमातून हा वाद पुन्हा एकदा पेटला। विशेष म्हणजे घटनेला 2 महिने उलटूनही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचं या निमित्तानं समोर आले। त्यामुळे पोलीस प्रशासन नेमकं कुणाच्या दबावात काम करतंय हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित केला जातोय। आता अंबादास दानवेंनी घेतलेल्या भूमिकेमुळे पोलीस खरंच कारवाई करतात का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।